नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. निशब्द नातं भाग 3. तुझंही माझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे कळूनही तुला कधी सांगताही आलं नाही. तो बोच मला खूप अस्वस्थ करते. गेली कित्येक वर्षापासून शोधतोय तुला. काल तुझा पत्ता मिळाला. तक्षणी ठरवले, आता काहीही असो प्रेमाची कबुली द्यायचीच. तू काय विचार करशील, काय बोलशील, चूक की बरोबर, योग्य अयोग्य, अजून बरेच काय काय विचार निभ्रक ठरलेले तुझ्या खऱ्या प्रेमापुढे सुजाता. हो, अगदी बरोबर बोलतोयस. मी खरं प्रेम असेल तर नियती सुद्धा मदत करते. मला फक्त मनातील सर्व सत्य तुला सांगायचे होते. खूप तळमळ दिवस काढले मी. खूप खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर. हेच सांगण्यासाठी एवढा हाटापिटा करून आलोय मी. मनावरचं ओझं हलके झाले बघ आता. तू काहीच नाही बोलणार का? आल्यापासून बघतोय. तू फक्त एकटक माझ्याकडे बघतेस. ते काय बोललो ते तरी ऐकत होतीस की नाही? हे वेदाबाई कुठे तंद्री लागली आहे. हो हो, ऐकते ना, बोल ना. एका तासापासून मीच बोलतोय ना. तू बोल आता. थांबवतो कोणमार आता. संभ्रम अवस्था तुझी कळते मला. तुझी शपथ, मनात काही वाईट विचार घेऊन नाही आलोय ग मी. फक्त एकदा तुला सर्व सांगायचं, एवढाच हेतू नाही माझ्या. प्लीज काही गैरसमज नको हा. नाही रे, गैरसमज काय त्यात? हेच हेच ऐकण्यासाठी कधीपासून कान आसुसले होते रे सोना. मला खात्री होती तू माझ्यावर खूप जीव टाकतोयस. मीही तुझ्यावर मरते हे जाणून होतास तरी संयमाने वागायचा. तशी मी थोडी मूडच. तू एक शब्द टाकला असतास तर तुझ्यासाठी कुठेही आले असते. तू मात्र विचारपूर्वक काही गोष्टी टाळत असायचं. दूरगामी परिणाम वाईट होतील ही दूरदृष्टी होती तुझ्याकडे. मी मात्र फक्त तू माझा आणि मी तुझी एवढाच विचार बस. यापुढे काही नाही. काही मर्यादा दोन्ही कुटुंबात सर्वच बाबतीत खूप भिन्नता होती, दरी होती. ती ओलांडण्याची आपल्याला हिंमत नव्हती. संस्कार संस्कृतीत वाढलेले आपण भावनेपेक्षा नात्यांचा जास्त विचार केला. वयाने लहान असलो तरी विचारांची प्रलब्धता होती तेव्हाही आपल्यात. पहिलं न शेवटचं प्रेम तू आहेस माझं. शरीराने जरी दूर असलो तरी मनाने तेव्हाच एक झालो. जे आजही तसेच, उद्याही तसेच, शेवटपर्यंतही घट्ट राहणार. तिथे कुणाला स्थान नाही. एक सांगू प्रथम, माझीही अवस्था तुझ्यापेक्षा काही वेगळी नाही. खूप लहान वयात लग्न झालं. संसाराची जबाबदारी खांद्यावर आली. अल्लड खेळकर वयात प्रौढ लादणं. निसर्ग नियमाप्रमाणे मुलं बाळ सगळी झाली. दिवसेंदिवस त्यात अडकत गेली. रोजच्या या धकाधकीच्या जीवनात तुझी खूप आठवण यायची. दरवेळी कोणत्याही गोष्टी तू जन्माचा जोडीदार असतास तर वेगळे जीवन असते ना माझे. असा एकही प्रसंग नाही त्यात मी तुला कम्पेअर केलं नाही. नुकतीच सुरुवात झालेले कोवळ्या मनावर तुझं सहजीवनाची साथी म्हणून तुलाच बघत होती. एक मात्र नेहमी जाणवायचं, तुझंही माझ्यावर प्रेम होतं की माझं एकतर्फीच चाललेलं होतं हे सर्व. अजूनही आठवते, पाणवठ्यावर गरज नसताना हंडा कमरेवर घेऊन पाणी आणायला जाणं. सतत दारातून रस्त्यावर डोकावून बघणं. दुकानात जाताना तू कुठे दिसतोयस का चोरून बघणं. तू समोर येताना पाहून थबकणं. तू मोठा लबाड पण ताकाच तूर लागू द्यायचा नाहीस. तासन तास तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलेले मी. मला ना बघताच झरकन निघून पाठमोरा व्हायचास. तेव्हा असं वाटायचं ओरडून सांगावं तुला, अरे मी कशासाठी एवढा वेळ तटस्थ उभी आहे ते तुझ्या एका कटाक्षणासाठी. वेडी व्हायची रे मी. शाळेसमोर पटांगणात संध्याकाळी जेव्हा तू व्हॉलीबॉल खेळायचास अंधार पडेपर्यंत अन मी अंगणात उगाचच रेंगाळत राहायची. आईचा ओरडा मिळायचा मला, तिन्ही सांजेला कशाला अंगणात येरझारा घालतेस ग. बॉल नेटवरून इकडून तिकडे जायचा. तासनतास जीव खालीवर व्हायचा. असं वाटायचे रात्र होऊच नाही, तू नजरेसमोरून दूर जाऊच नाही. अक्षरक्ष वेडी झाली होती मी तुझ्यासाठी. तुला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं तेव्हा. फुगीर कुठला, लय भाव खायचास तू. हसतोस काय? खोटं बोलते का काय मी? नाही ग राणी, खोटं नाही. त्यावेळच्या भावना अगदी सहजच, अगदी जशाच्या तशा तुझ्या तोंडून ऐकताना स्वतःला भाग्यवान समजायचो. तुझ्या रूपाचे अनेक दिवाने होते. कुणाची हिंमत नाही झाली तुला कधी काही सांगायची, बोलायची. त्यांच्या गप्पा ऐकताना मी मात्र मनोमन खुश असायचो. कुणाला भीक न घालणारी पोरगी माझ्यावर जीव ओवाळून टाकते.
कळत होतं ग मला, धाडस नव्हते तेव्हा. तेवढे माझ्यात मला विश्वास होता एका शब्दावर. माझ्यासाठी काहीही करायला तू तयार झाली असतीस. तू अल्लड, निरागस राजकुमारी, आई वडिलांची खूप लाडकी होतीस. तो काळही वेगळा होता. प्रेम वगैरे या गोष्टीमध्ये अपराध, गुन्हा आहे. घराण्याचं नाव खराब केले म्हणून ही मंडळी जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नसायची. दोन्ही कुटुंब पूर्ण भिन्न होते. आपल्या एकत्र येण्याचे परिणाम भयानक झाले असते. खूप विचार करून आणि कसोशीने तुझ्यापासून स्वतःला दूर ठेवत होतो. तसे केले नसते तर कदाचित आपण आयुष्यात पुन्हा कधीच भेटलो नसतो ग. सांगताना सुद्धा अंगावर काटा आला बघ. अगं, एक विचारलंच नाही तुला. काय? तुझ्या वैवाहिक आयुष्यात तू सुखात आहेस ना ग? पण हो 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 नजर चुकवत दिलेल्या उत्तरानं घालमेल झाली त्याची. की हे खोटं सांगते तू? सांगते एवढं नक्की. काहीतरी त्रास असणार. आजच हा विषय नको. स्वतःला बजावत तो उठून उभा राहिला. सर येतो ग. आज परिपूर्ण झालं ग बघ माझं आयुष्य. तू भेटलीस. मनातले सर्व सांगून काळजावरचा भार हलका झाला. किती किती हलकं वाटतंय मला म्हणून सांगू. निघालास? थांब ना 5 मिनिटं अजून. नको आता, येईन पुन्हा. उशीर झाला खूप. अन तुझा नवरा येण्याची वेळही झाली ना. उगाचच गैरसमज नको. येऊ येऊ का? काय हे असं निरोप देणार आहेस का मला? हस बरं छान. तिची नजर खिळलेली अजूनही त्याच्यावर. अगं ए वेडाबाई, येतो. त्यानं हातात घेऊन हळूवार थोपटलं. आय लव्ह यू सुजाता. अश्वस्त शाश्वत स्पर्श होतो. स्वर शांत शीतल भासल हृदयाला कालवा स्तब्ध. चल बाय बाय. या काळ्या कुट्ट ढगाने वेढलेल्या आकाशाने जशी लखन वीज चमकावी आणि सारा आसमंत प्रकाश न्हावून निघावा, अगदी तसंच अंतरातला कोपरा न कोपरा उजाळला. मुक्त झाले भाव, मुक्त झाली व्यथा, मुक्त झाली मन, मुक्त सारे आठवणींचा घाव. भूतकाळ वर्तमान बनून समोर आला खरा. पुढे भविष्याचं काय? नवा पेज. बावरलेल्या मनाला सावरत रेडिओ ऑन केला. गाणं चालू होतं. आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. टेल मी ये खुदा अब मैं क्या करूं.